तेजोमय फाउंडेशन व शिरसमणी तालुका कळवण येथील ग्रामपंचायत व प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला। शिरसमणी तालुका कळवण नाशिक येथे तेजोमय फाउंडेशन अध्यक्ष संजय दौलतराव वाघ शिरसमणीकर तसेच प्राथमिक शाळा शिरसमणी व ग्रामपंचायत व गावातील ग्रामस्थांच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम मागच्या वर्षी व या वर्षी घेण्यात आला। मागच्या वर्षाची 80% झाड जगलेली आहे। यावर्षी परत आंबा, आवळा, नारळ, चिकू, लिंब, वड, पिंपळ, फळ इत्यादी झाडे व जंगली झाडे लावण्यात आली। या कार्यक्रमाला तेजोमय फाउंडेशनचे अध्यक्ष श्री संजय वाघ, शिरसमणीकर सरपंच, उपसरपंच प्रशांत वाघ, श्रीकांत वाघ, लहानू वाघ, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, शिक्षक, गावकरी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी असे सर्व वृक्षारोपणासाठी हजर राहून त्यांनी वृक्षारोपण केले। झाडे लावा, झाडे जगवा, निसर्ग वाचवा हे घोषवाक्य घेऊन त्याप्रमाणे तेजोमय फाउंडेशनने आजपर्यंत 5000 झाडे वाटप केली असून सदरची झाडे लागवड केली आहे। चालू वर्षी नवीन लागवड चालू असून फक्त झाडे लावून नाही तर ते जगण्यासाठीचे पूर्णपणे प्रयत्नशील आहे। झाडे लावा, झाडे जगवा, निसर्ग वाचवा हा उपक्रम सतत चालू आहे। या उपक्रमामुळे तेजोमय फाउंडेशनचे अध्यक्ष तथा त्यांचे सहकारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। शिरसमणी हे कळवण तालुक्यातील गाव। मागच्या वर्षी सुद्धा इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला। 80% झाडं जगलीत आणि आज ते जोरात बहरलेली आहेत। झाडं लावण्यामागचा उद्देश निसर्ग समतोल ठेवण्यासाठी, पशुपक्ष्यांना फिरण्यासाठी, त्यांच्या निवाऱ्यासाठी झाडं लावली पाहिजे आणि वातावरणातील जे बदल होतात ते बदल न होणार निसर्गाचा समतोल ठेवला पाहिजे याच्यासाठी झाडं लावली गेली। आज शिरसमणी शिरसमणी जिल्हा परिषद शाळेच्या आवारामध्ये ग्रामपंचायतचे सरपंच तसेच उपसरपंच प्रशांत वाघ, माजी उपसरपंच श्रीकांत वाघ, ग्रामसेवक, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक बांधव, भगिनी व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच मी स्वतः तेजोमय फाउंडेशनचा अध्यक्ष या नात्याने झाडं लावा, झाडं जगवा हा नारा देत झाडं लावली, बंद केलं ते। तर झाडं लावण्याचं काम आम्ही तिथे केलं आणि एक निसर्गाचा समतोल ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहोत। अत्यंत सहकार्याच्या भावनेतनं आणि जवळजवळ 3-4 एकर एरिया असलेलं हे ग्राउंड, अत्यंत चांगली शाळा नाशिक जिल्ह्यामधली आणि केंद्राने या शाळेला 1 कोटी रुपये दिलेले आहेत। या शाळेमध्ये अत्याधुनिक कॉम्प्युटर लॅब तसेच मीटिंग हॉल असे सगळे उपक्रम इथे राबवले जातात। शैक्षणिक साहित्य आणि विद्यार्थी चांगले घडतात अशी शाळा। या शाळेमध्ये आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला, त्याच्याबद्दल सगळ्यांचं सहकार्य लाभलं आणि असं सहकार्य लाभत राहील आणि आम्ही आमचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम कायम करत चालू। कारण झाडे लावा, झाडे जगवा नुसतं बोलण्यापेक्षा ते कृतीमध्ये करत असतो आणि ते करत राहू असा ग्वाही देतो मी, तेजोमय फाउंडेशनचा अध्यक्ष संजय वाघ, शिरसमणीकर। धन्यवाद। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खेरनार, नाशिक।